आपल्याला चपाती भाजी आणि पोहे खाऊन कंटाळा आला असेल ना, तेव्हा अशी मका टिक्की करून खायची. एक नंबर रेसिपी 5 मिनिटातच होते. खायला एकदम टेस्टी आणि चवदार लागते. तर त्यासाठी आपण घेतलेले आहे 2 उकडलेले बटाटे, ते किसून घ्यायचे आहे. उकडलेला मका घेतलेला आहे वाटीभर, आपण तो पण टाकलेला आहे. कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे अर्धी वाटी. कापलेला कांदा टाकलेला आहे. 2 हिरवी मिरची टाकलेली आहे. थोडासा लाल मसाला टाकलेला आहे. ठेचलेला लसूण, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. हळदी पावडर आणि कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे. मस्त असं आपण मिक्स करून घेणार आहे. कोथिंबीर थोडी जास्तच वापरा, कारण कोथिंबीरीने छान टेस्ट येते. आणि मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आणि हाताला थोडंसं तेल लावून आहे ना, मस्त असे छान टिक्की बनवून घ्यायच्या. बघू शकता तुम्ही, हाताला तेल का लावायचं, तर टिक्की आपल्या हाताला चिटकत नाही, म्हणून छान टिक्की बनतात. नंतर आपण त्यावर थोडंसं तेल टाकून टिक्की तळून घेणार आहे. थोडंसं स्लो गॅसवरच तळा, जास्त तेल पण टाकू नका आणि गॅस फास्ट करू नका, कारण टिक्की आपल्या हातून कच्ची राहील म्हणून. मस्त स्लो गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत आपली टिक्की तळून घ्यायची. तुम्ही बघू शकता छान असा कलर बदली झालेला आहे. सोनेरी कलर येईपर्यंत टिक्की तळून घ्या. खायला एक नंबर टेस्टी लागते. आणि काढून घ्यायची आणि मस्त आपण सॉसबरोबर खाऊ शकता. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही करून